तुमच्या भागात आला होता, बुरीचा प्रादुर्भाव चांगला होता, भरपूर होता. मग त्याला तुम्ही आर्मचुरा वापरला. मग तुम्ही शेतकऱ्यांना कसं रिकमेंड कराल? की गतवर्षी मला मिळालेला अनुभव आर्मचुराचा खूप चांगला आहे, खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. आणि याही वर्षी मी पहिला हात 42 दिवसाला घेतलाय, आता दुसरा हात मला घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे शेतकऱ्यांनी बघू शकता तुम्ही इथं की या पानावरची काळोखी असेल, गडावरचं लष्टर जाणवत असेल, तर या दोन्हीच्या अनुषंगानं आर्मचुराचे फायदे भुरीच्या बाबतीत अतिशय चांगले आहेत. त्याचबरोबर पानावरची काळोखी आणि लष्टर हे सुद्धा अतिशय चांगल्या स्वरूपाचं आपल्याला मिळतंय. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही आर्मचुरा वापरायला काही हरकत नाही. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे आता हे तुम्ही सांगताय तर काय शेतीमध्ये काय बदल जाणून येतो, म्हणजे पिकामध्ये काय बदल जातो? पिकामध्ये एकतर बदल पहिला जाणवतो की पानावरती काळोखी येते आणि तजेलदारपणा पानाचा चांगल्या प्रकारे जाणवतोय. त्याचबरोबर पूर्णपणे मण्याना, घडाला भुरीच्या बाबतीत संरक्षण कवच मिळाल्यासारखं जाणवतंय.